आजच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर अँड डिसीज बघतोय. त्याच्यामधला ट्युबरक्युलोसिस ऑफ स्पाइन अँड बोन हा टॉपिक आपण कव्हर करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर डेफिनेशन बघूयात पहिले. तर डेफिनेशन मध्ये काय, पॉट स्पाइन्स इज ऑल्सो नोन एज द ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइनल कॉर्ड. पॉट स्पाइनला काय बोलतात, कशाचा ट्युबरक्युलोसिस, टीबी कशाचा, स्पाइनल कॉर्डचा आणि स्पाइनचा. स्पाइन म्हणजे कुठले, इंटरव्हर्टेबल जॉइंट्स. जे स्पाइन मध्ये इंटरव्हर्टेबल डिस्क असतात, जॉइंट्स असतात, तिथे ट्युबरक्युलोसिस झालेला बघायला भेटतो त्या कंडिशन. पॉट स्पाइनलाच काय बोलतात, ट्युबरक्युलोसिस स्पाइन आणि स्पाइनल कॉर्ड. त्याला अजून एक नाव आहे पॉट स्पाइन्स. तर हे कशा पद्धतीने होतं आपल्या बॉडीमध्ये. इट ऑकर्स व्हेन द मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस, हा बॅक्टेरिया आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आर रीच इन द स्पाइनल कॉर्ड अँड अफेक्ट द स्पाइनल कॉर्ड. हा एम ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया हा स्पाइनल कॉर्ड पर्यंत पोहोचतो आणि तिथे त्याचं ग्रोथ होती, ऑर्गनायझेशन होतं, मल्टिप्लिकेशन होतं आणि तो अफेक्ट करतो कशाला, स्पाइनल कॉर्डला. इन द पॉट्स डिसीज द बोन इज द मोस्ट कॉमन साइट ऑफ द ट्युबरक्युलोसिस. पॉट डिसीज मध्ये जो बोन आहे, ज्या पार्ट मध्ये ट्युबरक्युलोसिस होणार आहे, तो बोन हा मोस्ट कॉमन साइट असते ट्युबरक्युलोसिसची. त्यांनी जे इटिओलॉजिकल फॅक्टर्स आहेत, म्हणजे रिस्क फॅक्टर कुठले कुठले, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कुठला आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. टीबी होते म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आणि स्प्रेड कसं होतं, लिम्फॅटिक अँड हेमॅटोजेनियस, थ्रू ब्लड नी स्प्रेड होतो हा ऑर्गॅनिझम. म्हणजे पेशंट मध्ये फॅटिक आणि विकनेस होतो, कशामुळे, एनोरेक्सियामुळे. फॅटिक म्हणजे थकवा, विकनेस म्हणजे पण थकवाच. स्पाइनल डिफॉर्मिटीज त्याला बोलतात. स्पाइनल डिफॉर्मिटीज मध्ये कुठलं, किपोसिस पेशंट मध्ये बघायला भेटतं. हे सगळे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स इन ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन अँड स्पाइनल कॉर्ड. अजून कुठले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स आहेत, मसल वेस्टिंग बघायला भेटते, म्हणजे पेशंट मध्ये थिनिंगनेस जास्त व्हायला सुरुवात होते. पॅराव्हर्बल स्वेलिंग मे बी सीन, म्हणजे दोन्ही साईडनी आपल्याला बॉडीच्या दोन्ही साईडने स्वेलिंग झालेले बघायला भेटतील. पेशंटच्या बॉडीमध्ये नमनेस, पॅरास्थिसिया अँड मसल विकनेस बघायला भेटतो. पुढे लेग मध्ये जे बोन मध्ये तिथे नेक्रोसिस बघायला भेटतं. नेक्रोसिस मध्ये तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये काय बघायला भेटतं आपल्याला, बॅक पेन बघायला भेटतं. जे स्पायनल मुवमेंट आहे, म्हणजे पाठीच्या कण्याचे मुवमेंट आहे, ती रिस्ट्रिक्टेड झालेलं बघायला भेटते. फिवर दिसतो पेशंट मध्ये. नाईट स्वेट्स होतो, म्हणजे रात्रीच्या वेळेस घाम येतो. एनोरेक्सिया होतं, वेट लॉस होतो. एनोरेक्सिया एक आहे सायकेट्रिक कंडिशन आहे, त्या ठिकाणी ब्लड सप्लाय, ऑक्सिजन सप्लाय पोहोचत नाही, त्यावेळेस त्याचा नेक्रोसिस होतो. द पेशंट टेंड्स टू अज्युम प्रोटेक्टिव्ह अपराइट्स अँड स्टिफ पोझिशन. बोन कंप्रेशन झालेलं बघायला भेटतं स्पाइनल कॉर्डचं. ऑस्टिओमायलिटिस म्हणजे काय, इन्फ्लामेशन आणि इन्फेक्शन होतं बोन मध्ये, त्या कंडिशनला बोलतात ऑस्टिओमायलिटिस. नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. काय करणार आहे पेशंट मध्ये आपण, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्ये हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन, कम्प्लीट ब्लड काउंट, जो स्पाइनल कॉर्डचा आहे त्याचा एक्सरे करायचं, सीएसएफ करायचं. सीएसएफ टेस्ट कशासाठी करायची, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे का सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये ते चेक करण्यासाठी ट्युबरक्युलिन टेस्ट करायची. त्यालाच बोलतात मॉन्टॉक्स टेस्ट. करतो आपण टीबीच्या पेशंट मध्ये मॉन्टॉक्स टेस्ट करतो. आणि सिटी स्कॅन आणि एमआरआय करायचा. त्याने मॅनेजमेंट कसं, जे टीबीचे ड्रग्स आहेत, रिफॅम्पिसिन, आयसोनियाझाइड, पॅराझिनामाइड आणि इथेम्बेटॉल्स, हे सगळे ड्रग्स आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये कुठले कुठले ड्रग देतो आपण, अँटी ट्युबरक्युलिन ड्रग देतो, इमोबिलाइज करतो पेशंटला. ज्या ठिकाणी ज्या अफेक्टेड जॉइंट मध्ये इन्फ्लेमेशन झालेले आहे तो पार्ट इमोबिलाइज करायचा, बेड रेस्ट प्रोव्हाइड करायची. ऍडवाइस टू टेक न्यूट्रिशन अँड हाय प्रोटीन डाएट अँड ड्रेनेज टू अब्सेस इफ प्रेझेंट. जर जिथं इन्फ्लेमेशन झालेलं आहे किंवा अफेक्टेड एरिया आहे तिथं अब्सेस असेल, म्हणजे पस फॉर्मेशन झालेलं असेल तर तो डिस्चार्ज करायचा.
आणि फिजिओथेरपी प्रोव्हाइड करायची पेशंटला. सर्जिकल मॅनेजमेंट मध्ये येतं डिकम्प्रेशन सर्जरी. डिकम्प्रेशन सर्जरी काय बोलतात, लॅमिनेक्टोमी. याच्यामध्ये काय करतो आपण, ओपन्स द बोन कॅनल थ्रू विच द स्पायनल कॉर्ड अँड नर्व पास क्रिएटिंग मोर स्पेस फॉर देम मूव्ह फ्रीली. याच्यामध्ये काय करतो आपण, एक ओपनिंग तयार करतो बोन कॅनल मध्ये. ह्याच्यामुळे काय होतं, जे स्पायनल कॉर्डचे जे नर्व्स आहेत आणि जे काय ब्लड वेसल आहेत त्यांना एक स्पेस तयार होतो आणि ते मूव्ह करू शकतात फ्रीली. Narrowing and stenosis of the spinal and nerve root canal can cause chronic pain, numbness and muscle weakness in arm and legs. ज्यावेळेस नॅरोईंग होतं किंवा स्टेनोसिस होतं, स्टेनोसिस म्हणजे काय, ब्लॉकिंग होतं स्पायनल कॉर्ड